हे पहा, आता एक पुढे शाळा लागेल. त्या शाळेमुळे एवढं ट्रॅफिक होतं ना, एवढं ट्रॅफिक. बघा किती ट्रॅफिक जॅम आहे. एका मुलाला सोडायला मोठ्या मोठ्या 4 व्हीलर येतात. त्यांना पार्किंगला जागा नाही, काहीच नाही आहे. हे बघा, ही शाळेचं नाव आहे ऑर्चिड शाळा आहे. बघा, सकाळी आम्हाला पण जायची घाई असते आणि त्यामध्ये एवढ्या मुलांना सोडायला येतात. हे बघा पॅरेंट्स, हे पहा. आणि एवढं ट्रॅफिक जाम असतं की विचाराय नको. या शाळेने ना पार्किंग स्लॉट ठेवला आहे ना काही. त्यांच्यामुळे इतरांनाही उशीर होतो. हे पाहून घ्या, बघा किती ट्रॅफिक आहे. हे बघा, या शाळेमुळे. हे पहा, पूर्ण ट्रॅफिक. मला आता 7:30चा एक्झाम आहे. मी 7ला घरातून निघाली आहे. 5-10 मिनटाच्या अंतरावर स्कूल आहे. पण एका मुलाला एवढ्या मोठ्या गाड्या सोडायला येतात ना, त्यांना पार्किंग काही नाही. सोडायला येण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ह्या गाड्यांना पार्किंग तर पाहिजे ना. टर्न मारायला जागा पाहिजे ना. रोडवरच टर्न मारतात. बाकीचे जाणार कसे सांगा बघू. विक्रोळीमध्ये कोण राहत असेल टागोर नगरला ना, त्यांना माहिती असेल हा इश्यू. रोज सकाळचा इश्यू होतो, रोज सकाळचा इश्यू होतो मुलांना सोडण्याचा. त्यांनी शाळेने काहीच सोय नाही केलेली आहे. ही बघा, किती उशीर झालं, गाडी थांबलेली आहे माझी रिक्षा. मला त्यात वेळ झालेला आहे. हे पहा, हे पहा, डेली असं असतं. फक्त एका शाळेमुळे एवढा प्रॉब्लेम होतो. हे पहा, तिकडून पण गाड्या आलेल्या आहेत, समोरून पण आलेल्या आहेत, इकडून पण आणि ही बॅक साईडून पण आलेले आहेत. सगळं जाम झालेलं आहे. 4 व्हीलर बघा किती आहेत, रिक्षा बघा किती आहेत. कमेंटमध्ये सांगा याच्यावर काय. आता कोण कोण विक्रोळी एरियात राहत असेल ना, टागोर नगरला, त्यांना माहिती असेल हा प्रॉब्लेम. रोज सकाळचा प्रॉब्लेम होतो हा. हे पाहून घ्या, बघा किती ट्रॅफिक आहे.